नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तर काही म्हणता येणार नाही, आता संध्याकाळ झाली. गुड इव्हिनिंग म्हटलं तरी काय अडचण नाही. शुभ संध्याकाळ, नाही का रे? आत्ता फ्रेश झालो मी आणि चला मग आम्ही आता मार्केटला जायचंय आम्हाला. जर बघू काय काय घ्यायचं काय काय नाही. महिन्याचा किराणा भरावा लागतो. इकडे गरमागरम चहा चालू आहे. हे बघा किती छान मस्त चहा ठेवलाय. इकडे चहा उकळणं चालू आहे आणि इकडे मस्त वातावरण आहे, बघून घ्या. संध्याकाळचे साधारण किती वाजले? 6 वाजत आले आहेत आणि एकदम जबरदस्त वातावरण आहे. आता पाऊस उघडला आहे. थंडगार वातावरण आणि गरमागरम चहा. चहा वगैरे पिऊन आता आम्ही मार्केटला निघणार आहे. तुम्ही पण या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. मित्रांनो, आमचा चहा रेडी झाला आहे. हा बघा चहा कसा बनवलाय, एकच नंबर बनवलाय. आणि इकडं एकूचा म्हणजे एकू दूध पितो संध्याकाळचं सकाळीच. हे बघा, हां दूध आहे ना, हां दूध आहे. दूध पितो तो. आम्ही आम्ही त्याला चहा वगैरे काही देत नाही अजून. तर चहा वगैरे त्याला कधी दिला पण नाही आणि तो मागत पण नाही. चहा एकच नंबर झालाय. थँक्यू. आता माझा चहा वगैरे झाला आहे, तर मग आता एकूण मला बाजारासाठी 2 पिशव्या दिल्या. थँक्यू. हां इक हां चला मग माझ्याकडे दे पिशव्या, दे दे चल. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. हां हां हां. दुकानावर आलो होतो, दुकानावर यांना गेट आणि दरवाजा वगैरे, गेट नाही ग्रिल दिले आणि दरवाजा दिला आहे. 2 महिने झाले अजून बनवत नाही लोक. हां, यांना आता पैसे द्यायचे नाही. उद्या बनवलं तर पैसे भेटतील. हा चला, रेकॉर्ड होते. चला मग आता बाजाराला जावं लागेल. बाजार करतो मी आता. चला माझ्या बरोबर चला. नमस्कार मित्रांनो, आता मी पोहोचलोय आपणा बाजारमध्ये आणि गाडी वगैरे लावली. त्याच्यानंतर ट्रॉली वगैरे घेतली किराणा मालसाठी. पुढे गेल्यानंतर मी सेल्फी वगैरे काढला आणि पुढच्या भागात गेल्यानंतर तिथं रवा वगैरे घेतला. 2-3 डाळी घेतल्या. 2 किलो शेंगदाणे घेतले, ते बी खूप महाग होते. पुढे गेल्यानंतर मग मुरलीचे तेल घेतलं, साधारण 3-4 पिशव्या घेतल्या मी. तेल खूप महाग होतं, 160 रुपये किलो लिटर. पुढे गेल्यानंतर मग तांदूळ आणि साखर घेतली. साखर 2 किलो घेतली आणि तांदूळ पण इंद्रायणी 2 किलो घेतला. जवळजवळ बाजार होतच आला होता माझा आणि परत मी मारीगोल्ड वगैरे घेतला एकूसाठी. त्याला खूप आवडतो मारीगोल्ड. मग एक घेतला मी. पुढं मी रिन पावडर सांगितली होती, मग रिन पावडर वगैरे घेतली 1 किलो. अशा प्रकारे मी बिलिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर मग गाडी वगैरे काढली आणि मी पतंजली शॉपवरती गेलो. तिथं 2-3 गोष्टी घेतल्या. म्हणजे हे सगळं रोडालाच
असल्यामुळे मला काही अडचण नाही आली. मध्ये काही जायची गरज नाही गावात. मग 2 साबणं घेतले, एक ब्रश घेतला. अशा प्रकारे मी पतंजलीचा बाजार केल्यानंतर मी आता भाजीपाला वगैरे करायचा होता. मग 2-3 गोष्टी घेतल्या. बटाटे, वांगे, मिरची या सगळ्या वस्तू घेऊन मी पिठाच्या गिरणीवरती आलो. त्या भाऊंना म्हटलं आपलं बाजरीचं दळण झालं का म्हटलं. ते म्हणे झालं आहे म्हणे झाले म्हणे 45 रुपये तुमचे म्हणे. ठीक आहे म्हटलं, द्या म्हटलं. 5 किलो होतं. मग उचललं आणि गाडीवर व्यवस्थित ठेवल्यानंतर मी घरी आल्यानंतर एकुला माझ्याकडे बघून खूप आनंदच झाला त्याला. त्याच्यानंतर मग तो उचलायचा प्रयत्न करू लागला. अशा प्रकारे आमचं किराणा वगैरे आणला मी. चला मित्रांनो, आता आमचा बाजार वगैरे काय असेल नसेल घरात आणलंय आता. किराणा वगैरे भरला, थोडा भाजीपाला आणला आणि बाजरीचं दळण पण होतं ते पण आणलं आज. म्हणजे आज 3 काम केले मी. हे पाणी आणणार मला, 1 ग्लास पाणी आण. पाणी आण. हे दाताचं ब्रश आहे ना, आपल्याला त्याची छोटं जुगाड करायचं आहे ना. ते खिडकीतलं घाण काढण्यासाठी आणलंय मी ते. हां पाणी आण ना म्हणा मला. प्यायला पाणी आण. 1 ग्लास पाणी आणा मला. तुझं मध्येच काय चालू आहे? बरं मी काढतो. बाजारातून मकईचं कणीस आणलं. इकडं स्वीट कॉर्न म्हणता याला. मग त्याला भाजलं वगैरे, मीठ वगैरे लावलं आणि एक लिंबूची फोड वगैरे घेतली, ती त्याला घासली आणि अशा प्रकारे लावल्यानंतर गरमागरम 3 तुकडे केले मी. चांगल्या प्रकारे लावायचं म्हणजे जेणेकरून गोड राहील ते. हा एकूचा आहे, हा माझा आहे ना, हा वैशालीचा आहे तुकडा. चला 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 चला. आमची पार्टी, छोटी पार्टी आता. कोणता घेतो तू? तू कोणता घेतो? बघूया त्याची टेस्ट बघू आता. लिंबू आणि मीठ लावलंय त्याला. कसं आहे? मांडी वळून बैस, मांडी वळून बैस. तुझ्या हातात रोज कसं आहे? यम्मी आहे. चला मी पण टेस्ट करून बघतो. एकच नंबर आहे. लावायचे त्याला, लावलं पप्पांनी. मार्केटमधून 10 रुपयाचा आणला होता, एकच आणला होता. एकच नंबर आहे. कसा आहे? यम्मी आहे. यम्मी ना. कसा आहे रे? धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.